गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत की DIच्या रिलेटेड ड्रग इन्स्पेक्टर जे एक्झाम ही नुकत्याच काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. तर या एक्झाममध्ये आपल्याला कोणते कोणते क्वेश्चन्स आपल्या फार्माकोलॉजीच्या रिलेटेड जे इम्पॉर्टंट आहेत ते क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. आता जनरली आज आपला पहिला चॅप्टर जो फार्माकोलॉजीचा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे जनरल फार्माकोलॉजी. आता जनरल फार्माकोलॉजी म्हटल्यानंतर की फार्माकोलॉजीमध्ये जनरली कोणत्या कोणत्या गोष्टी असू शकतात, त्याचं नॉर्मल चेंजेस काय असू शकतात. जसं बघा, आता 10वीपर्यंत आपल्याला जायचं म्हटल्यावर पहिली दुसरी तिसरीला कोणतं सिलेबस असणार, तसं फार्माकोलॉजीमध्ये जेव्हा आपण ड्रग्स ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम बघतो, ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम बघतो, ड्रग्स ॲक्टिंग ऑन रेस्पायरेटरी सिस्टीम बघतो. तर या सगळ्या सिस्टीम्स बघण्याच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की जनरल फार्माकोलॉजी म्हणजे काय. म्हणजे आपण ते ड्रग्स तर बघणारच आहोत की सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जे काही ड्रग्स असतील, फिनॅटोइन, हायडॅन्टोइन, इम्युनोस्टिल्बिन, सक्सिनामाइड, हे जे काही ड्रग्स आहेत, कार्डिओव्हॅस्क्युलरमधले जे काही ड्रग्स आहेत, कॅप्टोप्रिल झालं, एनॅलॅप्रिल झालं, लेसिंदोप्रिल झालं, देन काही स्टॅटिन्सचे ड्रग्स झाले. पण हे ड्रग्स बघण्याच्या आधी ते ड्रग्स बॉडीमध्ये इनटेक केल्यानंतर त्यांच्यावरती रिॲक्शन्स काय होते हे सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की जनरल फार्माकोलॉजी त्या ड्रग्सचं ॲप्लिकेशन काय होतं. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करू की जनरल फार्माकोलॉजी. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या टॉपिकवरचे 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. तर ते जे 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते असे क्वेश्चन आहेत की त्याच्यामध्ये जनरल फार्माकोलॉजी मॅक्झिमम कव्हर होते. आणि ही जी जनरल फार्माकोलॉजी आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण की आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ड्रगचं मेटाबॉलिझम कशा प्रकारे होतं हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, तर स्टार्ट करूया आपल्या जनरल फार्माकोलॉजी. Okay, so let us discuss with our first question, that is the branch of pharmacology which deals with the movement of drugs in the body, which is called. आता बघा क्वेश्चन, बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ द मुवमेंट ऑफ अ ड्रग इन द बॉडी. मग याला काय म्हणणार आता की या क्वेश्चनला आपण काय म्हणणार की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा ड्रगची मुवमेंट होतीये तर त्या ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ द मुवमेंट ऑफ अ ड्रग इन द बॉडी. ड्रगची मुवमेंट बघायची कुठे, बॉडीमध्ये. मग जेव्हा आपण ड्रगची मुवमेंट बॉडीमध्ये बघतो तेव्हा त्याचा आन्सर असतं ड्रगची मुवमेंट जेव्हा बॉडीवरती होते दॅट इज फार्माकोडायनॅमिक्स. ओके, आता फार्माकोडायनॅमिक्स म्हटल्यानंतर काय येणार, फार्माकोडायनॅमिक्स म्हटल्यानंतर ड्रगची मुवमेंट. मग ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर कोणत्या रिसेप्टरवरती जाऊन बाइंड होणार, रिसेप्टरवरती बाइंड झाल्यानंतर तो एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी कशी शो करणार, त्याच्यामध्ये कोणते लिगँड्स बाइंड होणार, ह्या सगळ्या टॉपिकवरती आपण डिस्कस करतो कुठे, फार्माकोडायनॅमिक्समध्ये. आणि सिम्पल ट्रिक आहे हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला लक्षात ठेवण्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे. ती ट्रिक अशी आहे, आता काय विचारलं इथे, द ब्रांच ऑफ अ फार्माकोलॉजी. कोलॉजीची अशी कोणती ब्रांच आहे की जी काय करते, ड्रगला डील करते बॉडीसोबत. कुठे डील करते, ड्रगला डील करते बॉडीसोबत. आता जेव्हा ड्रगला डील करणार बॉडीसोबत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये या फार्माकोडायनॅमिक वर्डमध्ये डी येतोय. त्याच्यामुळे सिम्पली लक्षात ठेवायचं की ड्रगची मुवमेंट होतीये बॉडीवरती. ओके, एक सिम्पल लक्षात ठेवा की ड्रगची मुवमेंट होतीये बॉडीवरती, त्याला म्हणतो आपण फार्माकोडायनॅमिक्स. याच्यामध्ये जर फार्माकोकायनेटिक्स बघितलं तर फार्माकोकायनेटिक्स म्हटल्यानंतर बॉडीची मुवमेंट काय होते ड्रगसोबत, म्हणजे बॉडी, आपली जी बॉडी आहे ती बॉडी त्या ड्रग सोबत कशा प्रकारे रिॲक्ट करते. आता फार्माकोकायनेटिक्सचा जर पॉईंट बघितला तर त्यामध्ये येतात ॲब्झॉर्प्शन, देन डिस्ट्रीब्युशन, देन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. ओके, त्याच्यामध्ये काय येणार, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. या ज्या ADMEची जी प्रोसेस आहे ही ADMEची प्रोसेस होते फार्माकोकायनेटिक्समध्ये. आता ॲब्झॉर्प्शन हे खूप गरजेचं आहे आणि ड्रगचं ॲब्झॉर्प्शन हे परफेक्टली झालं पाहिजे. आणि ड्रगचं ॲब्झॉर्प्शन परफेक्टली केव्हा होईल, जेव्हा त्या ड्रगची जी पार्टिकल साईज आहे ती जी पार्टिकल साईज असेल, ड्रगची जी पार्टिकल साईज आहे ती पार्टिकल साईज कशी पाहिजे, स्मॉल पाहिजे. पार्टिकल साईज कशी पाहिजे, स्मॉल पाहिजे. जर पार्टिकल साईज त्या ठिकाणी स्मॉल असेल तर ती प्रॉपरली ॲब्झॉर्ब होऊ शकते. आता कसं, मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो, सगळ्यांनी चहा पिलाय, सगळे चहा पितात. आता चहा पिताना बघा, त्या चहा पिताना त्या चाळणीमधनं जेव्हा आपण चहा गाळतो तेव्हा त्या कपमध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये ती काहीतरी अमाऊंटमध्ये एक पत्ती त्या ठिकाणी प्रेझेंट राहते. पण मला सांगा, त्या चहाच्या गाळणीमधनं
त्याच गाळणीमधनं, ज्या गाळणीतनं चहा गाळलेला आहे अशा गाळणीमधनं जर आपण लिंबू सरबत गाळलं तर लिंबाच्या बिया येतात का? ऑब्व्हियसली येणार नाहीत. का बरं? कारण की लिंबाच्या बियाची जी पार्टिकल साईज आहे ते लिंबाच्या बियाची पार्टिकल साईज कशी आहे? लार्जर आहे. मग त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं जेव्हा पार्टिकल साईज स्मॉल असणार तेव्हा ते काय होणार? ॲब्झॉर्ब होणार. आणि जर पार्टिकल साईज जास्त असेल तर ती प्रॉपरली ॲब्झॉर्ब होणार नाही. ओके, आता पार्टिकल साईज कमी असल्यावर सरफेस एरिया सुद्धा कसा पाहिजे? स्मॉलर पाहिजे. कारण जितका सरफेस एरिया कसा पाहिजे? लार्जर पाहिजे. कारण सरफेस एरिया जर लार्ज असेल, या ठिकाणी सरफेस एरिया लार्ज असेल आणि पार्टिकल साईज जर स्मॉल असेल तर ॲब्झॉर्प्शन त्या ठिकाणी प्रॉपर होतं. सरफेस एरिया लार्जसाठी एक एक्झाम्पल सांगतो. तसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एका प्लेटमध्ये टमाटर ठेवलं, ओके, आणि त्या टमाटरला जस्ट एक ठेवलं आणि ऑब्झर्व केलं तर पार्टिकल साईज कशी आहे? ही पार्टिकल साईज लार्जर आहे. तर पार्टिकल साईज लार्जर असल्यामुळे सरफेस एरिया जो व्यापणार आहे तो कसा आहे? स्मॉलर आहे. पण त्याच टमाटरला जर बारीक बारीक पीसेसमध्ये कट केलं आणि बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून त्याला पसरवलं, फैलवलं तर तेव्हा काय होईल? त्या पसरवल्यामुळे सरफेस एरिया वाढून जाईल. मग सरफेस एरिया वाढला का बरं? कारण पार्टिकल साईज बारीक झाली, कमी झाली. मग सरफेस एरिया वाढला की पार्टिकल साईज कमी होणार आणि पार्टिकल साईज कमी झाली, सरफेस एरिया वाढला की त्याचं ॲब्झॉर्प्शन होणार आणि ॲब्झॉर्प्शन झालं की नंतर प्रॉपरली त्या ड्रग्सचं डिस्ट्रीब्युशन, देन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन, या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ADME, या तिन्ही प्रोसेस या फार्माकोकायनेटिक्समध्ये होतात. आता टॉक्सिकोलॉजी म्हटलं तर टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ अ पॉयझन. टॉक्सिक केमिकलची जी स्टडी करणे त्याला म्हणतो आपण टॉक्सिकोलॉजी. अँड किमोथेरपी काय? तर किमोथेरपीमध्ये केमिकल्स यूज करून जी ट्रीटमेंट केली जाते, सिंथेटिक केमिकल्स म्हणून जी ट्रीटमेंट केली जाते त्याला आपण म्हणतो किमोथेरपी. मग त्याच्यामध्ये बरेचसे येतात. अँटी TB ड्रग्स येतात, देन त्यानंतर त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर ड्रग्स येतात, अँटी ॲमेबिक ड्रग्स येतात, अँटी प्रोटोझोल ड्रग्स येतात, अँटी व्हायरल ड्रग्स येतात. पण सध्या आपल्याला बघायचं आहे जस्ट द ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी विच डील्स विथ द मुवमेंट. त्याची मुवमेंट होती आहे, हालचाल होती आहे. द मुवमेंट ऑफ अ ड्रग. कोणाची मुवमेंट? त्या ड्रगची मुवमेंट. कोणाची मुवमेंट? त्या ड्रगची जी मुवमेंट होती आहे कुठे? बॉडीमध्ये. याला काय म्हणणार? फार्माकोडायनॅमिक. ओके, सिम्पली लक्षात ठेवा, या ठिकाणी डी येत आहे म्हणून आपण काय केलं? त्याला डी येते म्हणून त्याला पहिले लक्षात ठेवलं आणि D to B म्हणजे ड्रग बॉडीसोबत काय रिॲक्शन दाखवणार, ड्रग बॉडीसोबत कशा प्रकारे रिॲक्ट करणार ते येणार फार्माकोडायनॅमिक्समध्ये. ओके, हा पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. ओके, तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की MPSC ग्रुप बीची जी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे 2025-26ची, तर या नवीन अभ्यासक्रमानुसार 50 टेस्ट सिरीजचं एक सोल्युशन सहित 50 टेस्ट सिरीज सोल्युशन तुम्हाला फक्त मिळतंय 299 रुपीजमध्ये. किती? फक्त 299 रुपीजमध्ये. 299 रुपीजमध्ये तुम्हाला प्रॉपर MCQ, प्रॉपर एक्सप्लेनेशन सहित तुम्हाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल होऊ शकते. यासाठी तुम्ही MPSC चॅलेंजर्स लोवर लॉग इन करू शकता. त्या ठिकाणी कॉल करू शकतात 97304776 आणि 47 या नंबरवरती, किंवा गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन GS बाय उत्तम गोरे सर हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही लॉग इन करून पुढची प्रोसेस त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला या ठिकाणी 50 टेस्ट मिळणार आहेत ओनली 299 रुपीजमध्ये. ओके, सेकंड क्वेश्चन आहे आपला, which of the following route of administration bypass the first pass metabolism? Which of the following routes of administration bypass the first pass metabolism? आता फर्स्ट पास मेटाबॉलिझम साठी जो बायपास करतो तो रूट कोणता आहे? आता याच्यामध्ये जर क्वेश्चन बघितला तर याचा आन्सर आहे सबलिंग्वल रूट. कोणता? सबलिंग्वल रूट. का बरं? कारण की सबलिंग्वल रूटमध्ये ड्रग हा डायरेक्टली कुठे जातो? सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये. जसा IV जातो, या ठिकाणी IV असलं असतं तर IV आन्सर असलं असतं. ओके, पण डायरेक्टली कुठे जातो? फर्स्ट ऑफ ऑल हा सबलिंग्वल रूटमध्ये जातो. का बरं? कारण की जेव्हा सबलिंग्वल म्हणजे जिभेखाली जी आपण टॅबलेट ठेवणार ती काय जाते? आपल्या या एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीमुळे ती डायरेक्टली पास होते आणि ती जाते ब्लडमध्ये. आता फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो सबलिंग्वलचं. नायट्रोग्लिसरीन.
ओके. आता हे जे नायट्रोग्लिसरीन आहे, नायट्रोग्लिसरीन नावाची टॅबलेट कशासाठी देतात ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, वेसल्सला डायलेट करण्यासाठी. ओके. ज्या पेशंटला हार्ट अटॅक येतो, जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक आल्यानंतर घरापासून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला काही तसंच ठेवत नाही. त्याला काय करतात, त्याला जिभेखाली त्याच्या नायट्रोग्लिसरीन नावाची टॅबलेट देतात, कारण की ही सबलिंग्वली ॲड करते आणि हिचा ऑनसेट ऑफ ॲक्शन असतो 0.8 सेकंड्स. किती? 0.8 सेकंड्समध्ये ही टॅबलेट ॲक्शन दाखवते सबलिंग्वली. कारण सबलिंग्वली काय बायपास मेकॅनिझम फॉलो होतो, त्याचा बायोअबिलिटी जास्त असते, 100% बायोअबिलिटी ती शो करतो. ओके. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी गर्दीचाही रस्ता असतो आणि एक बायपास रस्ता असतो. पण बायपास रस्त्याने जर गेलं तर तुम्ही लवकर पोहोचू शकता आणि त्या ठिकाणी तो रस्ता मोकळा असतो, डायरेक्टली तुम्ही प्रॉपर डेस्टिनेशनवर जाऊ शकता. पण जो गर्दीचा रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिग्नल्स लागू शकतात. ओके. जसं आपल्या ठिकाणी जर ओरली एखादा ड्रग बॉडीमध्ये इंटेक केला तर त्याला सिग्नल्स लागतात, म्हणजे ॲब्झॉर्प्शन होईल, मग डिस्ट्रीब्युशन होईल, मग मेटाबॉलिझम होईल आणि मग एक्सक्रिजन होईल. इतक्या प्रोसेस होण्यापेक्षा डायरेक्टली बायपास जर ड्रग घेतला, सबलिंग्वली इंटेक केला, तर नायट्रोग्लिसरीन सारख्या टॅबलेट काय करणार, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी तो ॲक्शन शो करणार. ओके. हा होता तुमचा सेकंड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग रूट, म्हणजे कोणता रूट, सबलिंग्वल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ओके. म्हणजे हे फर्स्ट पास मेटाबॉलिझम करत नाहीत, डायरेक्टली सबलिंग्वल आहे, हे बायपास मेकॅनिझम त्या ठिकाणी शो करतात. ओके. थर्ड क्वेश्चन आहे, बायो अवेलेबिलिटी इज डिफाईन ॲज काय, बायो अवेलेबिलिटी इज डिफाईन ॲज, फर्स्ट ऑप्शन आहे टोटल ड्रग ॲब्झॉर्ब, देन फ्रॅक्शन ऑफ अनचेंज ड्रग, रिचिंग सिस्टमिक सर्क्युलेशन, ड्रग बाइंडिंग टू प्लाझ्मा प्रोटीन अँड ड्रग मेटाबॉलिझम रेट. आता बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, याच्यामध्ये बघा, बायो अवेलेबिलिटीमध्ये इथे आहे अवेलेबिलिटी म्हणजे अवेलेबल असणे. ओके. आता बायो अवेलेबिलिटी जर म्हटलं तर बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, द रेट अँड अमाऊंट ऑफ अ ड्रग प्रेझेंट इन सिस्टमिक सर्क्युलेशन. आपल्या बॉडीमध्ये सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ब्लडमध्ये तो ड्रग किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, त्याला म्हणतात बायो अवेलेबिलिटी. मग याचा आन्सर असेल की फ्रॅक्शन ऑफ अनचेंज ड्रग रिचिंग टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. असा ड्रग तो अनचेंज होत नाहीये पण तो सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये प्रेझेंट राहतोय, त्याला म्हणतात बायो अवेलेबिलिटी. म्हणजेच काय, दी अमाऊंट ऑफ अ ड्रग प्रेझेंट इन सिस्टमिक सर्क्युलेशन. आपल्या बॉडीमध्ये किती अमाऊंटमध्ये ड्रग तो प्रेझेंट राहतोय, ब्लडमध्ये किती अमाऊंटमध्ये ड्रग प्रेझेंट राहतोय, याच्यावरून आपण त्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी फाइंड करू शकतो. ओके. जसं फॉर एक्झाम्पल जे ड्रग्स IV घेतल्या जातात, इंट्राव्हेनसली घेतल्या जातात, ओके, त्यांची असते 100% बायोअबिलिटी. त्यांची किती असते, 100% बायोअबिलिटी. जे ड्रग्स IV बॉडीमध्ये इंटेक करतो आपण, त्या ड्रगची असते 100% बायो अवेलेबिलिटी. ओके. जसं फॉर एक्झाम्पल जर कोणाला हार्ट अटॅक येत असेल, आणि त्याची हार्टची सर्जरी करायची, तर डॉक्टर काय करणार, त्याला डायरेक्टली काय देणार, IV देणार, इंट्राव्हेनस इंजेक्शन्स देणार, जनरल ॲनेस्थेशिया देणार. मग नंतर काय होणार, तो कॉन्शियस अनकॉन्शियस कंडिशनमध्ये राहणार आणि मग आपण त्याच्यावरती सर्जरी करू शकतो. मला सांगा, त्या डॉक्टरने जर टॅबलेटच्या फॉर्ममध्ये ड्रग दिला तर त्या माणसाला झोप कधी लागेल, त्याला त्या ठिकाणी ॲनेस्थेशियाचा इफेक्ट कधी होईल आणि मग त्याच्यावरती सर्जरी कधी होईल, एवढ्या होईपर्यंत त्याचं काही बरं वाईट होऊ शकतं. ओके. त्याच्यामुळे जर डायरेक्टली आपण IV जर ड्रग दिला तर त्याचा प्रॉपर इफेक्ट आणि 100% इफेक्ट शो होतो. ओके. त्याच्यामुळे IV जो ड्रग्स दिला जातो हा डायरेक्टली कुठे जातो, ब्लडमध्ये जातो, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो आणि म्हणून त्याच्यामुळे जे ड्रग्स IV घेतले जातात त्यांची बायोअबिलिटी किती असते, त्यांची बायोअबिलिटी असते 100%. ओके. मग याच्यामध्ये बरेचसे टाईप्सचे जनरल ॲनेस्थेशिया येतात, परत त्यामध्ये काही इन्हालेशनल ड्रग्स सुद्धा येतात. इन्हालेशनल ड्रग्स म्हणजे काय, असे ड्रग्स जे बॉडीमध्ये इन्हालेशनली घेतले जातात. जसं फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म. ओके. क्लोरोफॉर्म जो असतो तो लिक्विड सॅम्पलमध्ये प्रेझेंट असतो. तो जर असा या ठिकाणी रुमालावर लावला तर काय होणार, इन्हालेशनल रूट थ्रू आपल्या बॉडीमध्ये इंटेक करणार आणि आपल्या बॉडीमध्ये इंटेक केला, इन्हालेशनल रूट तो गेला की तो डायरेक्टली कुठे जाणार, ॲल्व्हिओलायमध्ये जाणार. ॲल्व्हिओलायमधनं तो नंतर ब्लड कॅपिलरीजमध्ये जाणार आणि ॲल्व्हिओलाय आणि ब्लड कॅपिलरीजमध्ये गेला की सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये प्रेझेंट असणार आणि मग त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तो त्या ठिकाणी शो करणार. आलं लक्षामध्ये की ड्रग हा जितका सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाऊन रीच होतोय म्हणजे त्याची बायोअबिलिटी किती आहे, 100%. ओके. दिस इज रिगार्डिंग आवर थर्ड क्वेश्चन. बायोअबिलिटी इज डिफाईन्ड ॲज
fraction of unchanged drug reaching systemic circulation. Okay. Then fourth question, the time required to reduce plasma drug concentration by 50% is called. Okay, the time required to reduce plasma drug concentration by 50% is called. आता बघा, शेक्सपियर म्हणतो नावात काहीच नसतं, पण या ठिकाणी सायन्सच्या फील्डमध्ये सगळं काही नावातच असतं. आता या ठिकाणी काय दिलंय, द टाइम रिक्वायर्ड, किती टाइम लागतोय, टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस, कमी करण्यासाठी, द टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन, ब्लड, प्लाझ्मा मीन्स ब्लड, प्लाझ्मा मीन्स ब्लड, त्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेलं ड्रग कॉन्सन्ट्रेशन 50% करण्यासाठी. ओके, ब्लडमध्ये प्रेझेंट असलेला जो ड्रग आहे तो 50% कमी करण्यासाठी जो काही रिक्वायरमेंट लागते किंवा त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात हाफ लाईफ. काय म्हणतात त्याला, हाफ लाईफ. व्हॉट डू मीन हाफ लाईफ? हाफ लाईफ म्हणजे काय, द टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन बाय 50%. ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या ड्रगला रिड्यूस करण्यासाठी, 50% रिड्यूस करण्यासाठी जो काही कालावधी आहे तर त्याला काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण हाफ लाईफ. ओके. Then fifth question आहे, volume of distribution that is VD is high when drug is, volume of distribution that is VD. ओके, शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतात, VD म्हणतात. इज हाय, हाई जास्त केव्हा असते, जेव्हा ड्रग काय असतो, हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंडेड असतो, की लिपिड सोल्युबल असतो, की वॉटर सोल्युबल असतो, की आयोनाइज फॉर्म मध्ये असतो. ओके, हा ड्रग कसा असतो, हा असतो लिपिड सोल्युबल ड्रग. एक गोष्ट लक्षात ठेवा, ड्रग हा जितका लिपिड सोल्युबल असेल, ड्रग हा जितका लिपिड सोल्युबल असेल तितका तो ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर अनआयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. आणि ड्रग जितका लिपिड सोल्युबल, ड्रग जितका अनआयोनाइज फॉर्ममध्ये असेल तितका तो ड्रग जो आहे बॉडीमध्ये लवकर ॲब्झॉर्ब होतो. जितका लिपिड सोल्युबल ड्रग तितकं लवकर त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं. ओके, का बरं, कारण की आपल्या बॉडीमध्ये जी काही सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, आपल्या बॉडीमध्ये जी काही सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, ही सेल मेम्ब्रेन जी आहे, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली ही जी काही सेल मेम्ब्रेन आहे, दिस सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. ओके, लिपिड्स आणि प्रोटीन्सची जी तयार झालेली असते ती आपली सेल मेम्ब्रेन असते. आता सेल मेम्ब्रेन बद्दल तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये पॉलिमर्स प्रेझेंट असतात, काही त्याच्यामध्ये क्रॉस लिंक्डमध्ये प्रेझेंट असलेले जे आहेत, जे लिंकेज त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, क्रॉस लिंक म्हणजे. ओके, हे एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिडचे असतात आणि एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन, एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिड आणि एन ॲसिटिल ग्लुकोसामाइनचे हे त्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग प्रेझेंट असते. ही जी क्रॉस लिंकिंग जी असते ही ते पॉलिमरने तयार झालेली असते आणि ही क्रॉस लिंकिंग कशी असते, लिपिड सोल्युबल असते. लिपिड सोल्युबल म्हणजे काय, जे काही लिपिड्सचे कंटेंट असतील, जे काही लिपिडचे त्या ठिकाणी कंटेंट प्रेझेंट असतील, जो काही लिपिडचा ड्रग असेल त्या लिपिडच्या ड्रगला हे करणार सेल बॉडीमध्ये इंटेक करणार. त्याच्यामुळे त्याला म्हणतात लिपिड सोल्युबल. म्हणजे तो कसा असतो, अनआयोनाइज फॉर्ममध्ये. तो आयोनाइज फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो का नाही, तो कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, अनआयोनाइज फॉर्ममध्ये. ड्रग जितका अनआयोनाइज फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार, ड्रग जितका लिपिड सोल्युबल असणार तितका तो बॉडीमध्ये लवकर ॲब्झॉर्ब होणार. याच्या लक्षामध्ये, ड्रग हा लवकर ॲब्झॉर्ब होणार केव्हा, जेव्हा तो हायली लिपिड सोल्युबल असणार. का बरं, कारण की आपली जी मेम्ब्रेन आहे, ऑब्विसली आपल्या बॉडीमध्ये, आवर बॉडी इज मेड अप ऑफ अ सेल. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑर बॉडी. आता आपल्या बॉडीमधला प्रत्येक पार्ट हा सेलनी तयार झालेला आहे. म्हणजे बॉडीमध्ये जो काही ड्रग इंटेक होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये जो काही ड्रग इंटेक होणार आहे तो ड्रग त्या सेल मेम्ब्रेनमधनं पास होणार आहे. आता सेल मेम्ब्रेनमधनं जेव्हा ड्रग एखादा पास होतो तर ड्रग पास होणारा ऑब्व्हियसली ती सेल मेम्ब्रेन कशी पाहिजे, प्रॉपर मेंटेन पाहिजे. म्हणजे काय की ड्रग जो आहे त्याप्रमाणे ती मेम्ब्रेन पाहिजे. मला सांगा, सेल मेम्ब्रेन जर लिपिड सोल्युबल नसते तर या स्किनवरती ही जी स्किन आहे आपली, ही जी लिपिड सोल्युबल स्किन आहे, यावरती आपण काही सेमी सॉलिड प्रिपरेशन्स अप्लाय केले, ओके, काही ऑइंटमेंट लावलं, तर ते ऑइंटमेंट काय होतं, आपण त्याला रब केल्यानंतर त्या ठिकाणी ते सेलमध्ये, या ठिकाणी स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात. आता स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत असताना इथे काही लेयर्स प्रेझेंट आहेत. डर्मिसची लेअर प्रेझेंट आहे, इपिडर्मिसची लेअर प्रेझेंट आहे, क्युटॅनियस लेअर प्रेझेंट आहेत, सब क्युटॅनियस लेअर प्रेझेंट आहेत. आता या सगळ्या ज्या लेयर्स आहेत, या लेयर्स कशा आहेत, दीज लेयर्स आर मेड अप ऑफ लिपिड्स.
त्याच्यामुळे आपण जो लिपिडचा ड्रग अप्लाय केला तर त्या ठिकाणी तो ड्रग ॲब्झॉर्ब होणार. जर ही स्किनची जी लेअर आहे, ही स्किनची लेअर जर वॉटर सोल्युबल असते तर ते ॲब्झॉर्ब झालं असतं का लिपिडचा ड्रग? नाही, त्यांनी त्याला अपोज केला असता. अँटागोनिस्टिक इफेक्ट त्या ठिकाणी त्यांनी शो केला असता. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे आपला ड्रग जितका लिपिड सोल्युबल असणार तितका काय होणार, त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त होणार, तितका तो डिस्ट्रीब्यूट जास्त होणार. का बरं? कारण की ड्रग अप्लाय केल्यानंतर लिपिडवरती या लेअरवरती अप्लाय केल्यानंतर त्याची पार्टिकल साईज स्मॉल असणार आणि जितकी पार्टिकल साईज स्मॉल तितका सरफेस एरिया जास्त, जितका सरफेस एरिया जास्त तितकं त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त. आलं लक्षामध्ये? देन लिपिड सोल्युबल ड्रग जितका असणार तितका जास्त आपलं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असणार. ओके, वी आर डन विथ question number 5. Okay, next, zero order kinetics means. Okay, what do you mean zero order kinetics? Okay, simple question है कि zero order kinetics म्हणजे काय? ऑप्शन है ड्रग इलिमिनेशन proportional to concentration, then constant amount eliminated per unit time, then no elimination आणि rapid elimination. तर याचं उत्तर असेल की कॉन्स्टंट अमाऊंट इलिमिनेटेड पर युनिट टाइम. ओके, आता झिरो ऑर्डरमध्ये होतं काय? झिरो ऑर्डरमध्ये तुम्ही जर त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कितीही वाढवलं, कितीही इन्क्रीज केलं तर त्याला जितका अमाऊंटमध्ये तो इलिमिनेट होतोय पर आवरमध्ये तितक्याच अमाऊंटमध्ये तो प्रत्येक आवरला चेंजेस होणार, प्रत्येक आवरला तो तितक्याच अमाऊंटमध्ये कॉन्स्टंटली इलिमिनेटेड होणार. जर यामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल 2 ml एक सोल्युशन तुमच्याकडे आहे आणि एक सोल्युशन आहे 10 ml, म्हणजे तुम्ही काय केलं या ठिकाणी या 10 ml मध्ये काय केलं, सोल्युशनची रेंज वाढवली. पहिले 2 ml होती, मग नंतर 10 ml केली. पण प्रत्येक 1 तासाला पर युनिट टाइम यामध्ये जर 0.5 ml ड्रग जर बॉडीमधनं इलिमिनेट होत असेल, बॉडीमधनं तो निघून जात असेल तर 10 ml असताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन तितका असताना सुद्धा तो 0.5 मध्येच बॉडीमधनं इलिमिनेट होणार. असं नाही की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवलं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर 10 mlचं प्रत्येक आवरला 2 ml बॉडीमध्ये इलिमिनेट होईल, असं या ठिकाणी होत नाही. झिरो ऑर्डरमध्ये एक लक्षात ठेवा, झिरो ऑर्डर कायनेटिक्स मीन्स जस्ट मुवमेंट ऑफ द ड्रग. ओके, त्या झिरो ऑर्डर कायनेटिक्समध्ये कॉन्स्टंट अमाऊंट इलिमिनेट होते. किती? कॉन्स्टंट, एकदम कॉन्स्टंट. ओके, मग त्या ठिकाणी ड्रग इन्क्रीज करा किंवा तुम्ही त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करा किंवा त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करा. ओके, इन्क्रीज जरी केलं काय, डिक्रीज जरी केलं काय, एका प्रॉपर अमाऊंटमधनं त्या ठिकाणी इलिमिनेशन होणार आहे. त्यासाठी त्याला काय म्हणणं आपण, झिरो ऑर्डर कायनेटिक्स. ओके, 2 ml घेतलं काय आणि 10 ml घेतला पाय, फक्त 0.5 mlच बॉडीमधनं ड्रग काय होतोय, इलिमिनेट होतोय. तेव्हा त्या प्रोसेसला म्हणणार आपण झिरो ऑर्डर कायनेटिक्स. गॉट इट? वी आर डन विथ आवर 6th क्वेश्चन. Okay, now going to our next question, that is 7. Competitive antagonism is characterized by. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. शेक्सपियरने सांगितलंय की नावात काहीच नसतं पण सगळं काही नावातच असतं. आता बघा, कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम म्हटलं काय की यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे की व्हॉट डू यू मीन कॉम्पिटेटिव्ह. आता जर कॉम्पिटेटिव्ह म्हणाल तर कॉम्पिटेटिव्हचा अर्थ काय होतो, कॉम्पिटिशन. ओके, कॉम्पिटेटिव्हचा अर्थ काय होतो, कॉम्पिटिशन. आता MCQs कडे लक्ष द्या. फर्स्ट आहे डिक्रीज मॅक्झिमम रिस्पॉन्स, देन पॅरलल राईट शिफ्ट ऑफ अ डोस रिस्पॉन्स कर्व, देन इरिव्हर्सिबल बाइंडिंग आणि नंतर आहे नॉन स्पेसिफिक ॲक्शन. डिक्रीज मॅक्झिमम रिस्पॉन्स अँड पॅरलल राईट शिफ्ट ऑफ अ डोस रिस्पॉन्स कर्व. म्हणजे काय, पॅरलली प्रत्येक वेळेस एक राईट साईडचा जो शिफ्ट आहे त्या राईट साईडचा रिस्पॉन्स कर कंटिन्यू त्या ठिकाणी येत जातो, त्याला काय म्हणतात, कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. अँटागोनिझम म्हणजे काय, ऑपोजिट ॲक्शन त्या ठिकाणी शो केली जाते. दिस इज रिगार्डिंग कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. याचा आन्सर आहे की पॅरलल राईट शिफ्ट ऑफ अ डोस रिस्पॉन्स कर. म्हणजे या डोस रिस्पॉन्स शिफ्ट कर्वमध्ये, या बायो अवेलेबिलिटीमध्ये पॅरलल रिस्पॉन्स जर येत असतील, एकसारखे रिस्पॉन्स जर त्या ठिकाणी शो होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह, कम्पीट करता येते एकमेकांसोबत. हे म्हणून त्याला काय म्हणणार आपण, कॉम्पिटेटिव्ह रिस्पॉन्स, पॅरलल राईट शिफ्ट ऑफ अ डोस रिस्पॉन्स कर्व. ओके, याला काय म्हणू आपण, कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे थेराप्युटिक इंडेक्स. थेराप्युटिक इंडेक्सचा फॉर्म्युला
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. हे बघा, DIची एक्झाम जी आहे ती फक्त आपली 1 तासाची आहे आणि 1 तासामध्ये त्यांना पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. त्यासाठी जे स्मॉलर क्वेश्चन जे आहेत, ज्याला बऱ्याच वेळा आपण हार्ड समजतो की हा येऊ शकत नाही, तर असेच क्वेश्चन्स बऱ्याच वेळा येऊ शकतात. तर थेरॅप्युटिक इंडेक्स जे आहे त्याला TI म्हणणार. तर त्याचा फॉर्म्युला काय? त्याचा फॉर्म्युला असतो LD50 डिवायडेड बाय ED50. LD50 दॅट इज अ लिथल डोस अँड ED50 इज इफेक्टिव्ह डोस. ओके, थेरॅप्युटिक इंडेक्स म्हणजे काय की बॉडीवरती जो काही ड्रग आपण अप्लाय करणार आहे, जो काही ड्रग आपण इनटेक करणार आहे, तो ड्रग इनटेक केल्यानंतर, तो ड्रग अप्लाय केल्यानंतर त्या ड्रगची थेरॅप्युटिक व्हॅल्यू काय मिळते, म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर ट्रीटमेंट त्याची किती असते, ट्रीटमेंट केल्यानंतर तो कसा इफेक्ट शो करतो, दॅट इज अवर थेरॅप्युटिक इंडेक्स. तर LD50 बाय ED50 म्हणजे लिथल डोस डिवायडेड बाय ED50 इफेक्टिव्ह डोस. लिथल डोस म्हटल्यानंतर काय की आपण एखाद्या पर्सनला कुठपर्यंत डोसिंग करू शकतो. जसं पेडियाट्रिक पेशंट असतात आणि जेरियाट्रिक पेशंट असतात. आता पेडियाट्रिक पेशंट जर म्हटले तर त्यामध्ये लहान मुलं येतात आणि जेरियाट्रिक पेशंट म्हटले तर वयस्कर त्या माणसं त्यामध्ये येतात. आता प्रत्येकाला आपण सेपरेट डोस देतो. आता मला सांगा, कोणाला ताप आली तर जो 250 mgची टॅबलेट आपण पेडियाट्रिकला पेशंटला दिलेली आहे, म्हणजे लहान मुलाला दिलेली आहे, तीच 250ची टॅबलेट आपण जेरियाट्रिक पेशंटला, ज्याचं वय 60-70 वर्षाचा आहे, त्याला देऊ शकतो का? नाही. कारण त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले जे रिसेप्टर्स आहेत ते वेगळी ॲक्टिव्हिटी शो करू शकतात. प्रॉपर लहान बाळाच्या रिसेप्टरसारखे ॲक्टिव्ह नसू शकतात इतके. ओके, मग त्याच्यानुसार तो डोस वाढवला जातो किंवा कमी केला जातो, डिपेंड करतं. त्याच्यामुळे हा थेरॅप्युटिक इंडेक्स म्हणजे काय? LD50 डिवायडेड बाय ED50. गॉट इट? लिथल डोस डिवायडेड बाय इफेक्टिव्ह डोस, दॅट इज थेरॅप्युटिक इंडेक्स. Okay, then next a drug that produce maximum effect even at a low receptor occupancy, which is called as drug that produce maximum effect even at a low receptor occupancy. म्हणजे काय? जर एका ठिकाणी तो जर ड्रग जो आहे तो मॅक्झिमम इफेक्ट शो करत असेल किंवा जर लो रिसेप्टर ऑक्युपन्सी जरी असेल, रिसेप्टर प्रॉपरली ॲक्टिव्ह होत नाही आहे तरी तो प्रॉपरली त्या ठिकाणी काय करतोय, त्या ठिकाणी मॅक्झिमम इफेक्ट शो करतोय, तेव्हा त्या ड्रगला काय म्हणतो आपण? त्या ड्रगला आपण म्हणू शकतो की त्या ड्रगला आपण म्हणणार की हा ड्रग कसा आहे? फुल अगोनिस्ट आहे. ओके, फुल अगोनिस्ट म्हणजे काय? हा प्रॉपरली त्या ठिकाणी बाइंड होतोय. अगोनिस्ट म्हणजे प्रॉपरली बाइंड होतोय आणि ॲक्शन शो करतोय, म्हणून त्याला आपण फुल अगोनिस्ट म्हणतो. कारण तो काय करतो? हा मॅक्झिमम रिस्पॉन्स त्या ठिकाणी काय करतोय? प्रोड्यूस करतोय. ओके, मग तो लो रिसेप्टर जरी असेल तर ॲक्शन शो करतोय, म्हणजे काय? हा अगोनिस्टिक ॲक्शन त्या ठिकाणी शो करू शकतो. गॉट इट? दिस इज रिगार्डिंग 9th क्वेश्चन. ओके, 10th क्वेश्चन आपला की फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑकर्स इन. फर्स्ट पास मेटाबॉलिझम कुठे होतं? तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट पास मेटाबॉलिझम केव्हा होतं? जेव्हा आपण बॉडीमध्ये ओरली ड्रग इनटेक करतो. आपण बॉडीमध्ये जेव्हा ओरली ड्रग इनटेक करतो, ओरली ड्रग इनटेक करत असताना तो ड्रग लिव्हरमध्ये जातो. कुठे जातो? लिव्हरमध्ये. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे ड्रग आपण बॉडीमधनं ओरली इनटेक करणार ते ड्रग बॉडीमध्ये लिव्हरमध्ये जाणार आणि लिव्हरमध्ये जाऊन त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. मग जेव्हा फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं तेव्हा लिव्हरमध्ये गेल्यानंतर तो ड्रग कधीच 100% बायो अवेलेबिलिटी शो करत नाही. ओके, तो कधीच 100% बायोअबिलिटी शो करत नाही. का बरं? कारण की लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होताना त्या ठिकाणी बायो ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. काय होतं? त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. बायो ट्रान्सफॉर्मेशन होत आहे त्याच्यामुळे तो लिव्हरमध्ये जो ड्रग जातोय तो कधीच 100% बायोअबिलिटी शो करत नाही. कारण ओरली इनटेक केल्यानंतर ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन या बऱ्याच गोष्टी होतात आणि त्यानंतर तो 100% बायोअबिलिटी शो करत नाही. तसं फॉर एक्झाम्पल, आता एक सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्ही मार्केटमधनं काही मिठाई आणली. ओके, फॉर एक्झाम्पल गुलाबजामुन आणले. ओके, आता आणल्यानंतर तुमचं घर आहे एक 15-20 किलोमीटर दूर. इतका वेळ तर तुम्ही वाट बघू शकत नाही. जर तुम्ही 2 जरी इनटेक केले, त्यापैकी 2 इनटेक केले तर 100% पैकी 100% तुम्ही घरी घेऊन जाणार का? नाही. किती पर्सेंट घेऊन गेले? 80%. म्हणजे काय? जर तुम्ही एखादा ओरली ड्रग इनटेक केला, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, जर तुम्ही एखादा ओरली ड्रग इनटेक केला, ओरली ड्रग इनटेक केल्यानंतर तो लिव्हरमध्ये जाणार आणि 100% बायोअबिलिटी शो करणार नाही. ओके, म्हणजे प्रॉपरली तुम्ही जसं IV मध्ये, तर आता हेच एक्झाम्पल बघा, जर IV डायरेक्टली तुम्ही हे घरी घेऊन गेले असते, IV मध्ये जर झाला असतं या प्रोसेस, तर हे 100% बायोअबिलिटी. IV मध्ये गेल्यानंतर काय होणार? 100% बायोअबिलिटी शो होणार.
पण जर फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे ओरली होत असेल तर त्या ठिकाणी लिव्हरमध्ये तो ड्रग जाणार आणि लिव्हरमध्ये गेल्यानंतर 100% बायो अवेलेबिलिटी शो होत नाही. त्या ठिकाणी किती 80%, 90%, 70%. तुम्ही असे बरेचसे ड्रग्स बघितले असतील, जसं फार्माकोलॉजीचे बुक्स आहेत, कॅटझग आहे, के डी त्रिपाठी आहे, रंग अँड डेल आहे, विल्सन अँड गिसवर्ड, परत लिपिनकॉट आहे, एस के बरार आहे. अशा बुक्समध्ये बऱ्याच वेळा तुम्ही वाचलं असेल की ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं आहे ते ड्रग लिव्हरमध्ये जात आहेत आणि 100% बायो अवेलेबिलिटी शो करत नाही. ओके, दिस इज रिगार्डिंग अवर 10th question. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की ड्रग क्लिअरन्स डिपेंड ऑन. ड्रग क्लिअरन्स हा कशावरती डिपेंड असतो, तर ड्रग क्लिअरन्स हा डिपेंड असतो आपल्या ब्लड फ्लो वरती आणि ऑर्गन फंक्शन. हाऊ अवर ऑर्गन फंक्शन, ऑर्गन आपले कशा प्रकारे फंक्शन्स करतायत त्याच्यावरती ब्लड फ्लो आणि त्या ब्लड फ्लो आणि ऑर्गन फंक्शनवरती ड्रगचा हा क्लिअरन्स डिपेंड असतो. कारण ड्रग क्लिअर कसा होतोय हे बायोअबिलिटी नाही शो करत. का बरं? कारण की बायोअबिलिटी काय शो करते की हाऊ मच अमाऊंट ऑफ अ ड्रग प्रेझेंट इन दॅट सिस्टमिक सर्क्युलेशन. आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये किती अमाऊंटमध्ये ड्रग प्रेझेंट आहे हे शो करताय बायोअबिलिटी. म्हणजे काय की तो 100% आहे, 70% आहे, म्हणजे त्याच्यामध्ये येतात AUC. आपण फाइंड आउट करताना याला AUC थ्रू करू शकतो, एरिया अंडर कर्व थ्रू बायोअबिलिटीला. पण मग नंतर प्रोटीन बाइंडिंग पण नाही करू शकत आणि हाफ लाईफ पण नाही करू शकत. मेन म्हणजे काय की ब्लड फ्लो आणि ऑर्गन फंक्शन. मला सांगा, बॉडीमध्ये जर किडनीने प्रॉपर फंक्शन केलं नाही, ओके, म्हणजे जो एक्सक्रिशनचा पार्ट आहे, युरिन प्रॉपरली एक्सक्रीट झाली नाही ग्लोमेरुलस फिल्टर्समधनं, तर काय होणार, तो प्रॉपरली ऑर्गन फंक्शन नाही केले म्हणून ब्लड फ्लो प्रॉपरली नाही होऊ शकत आणि त्याच्यामुळे ड्रग क्लिअरन्स जो आहे म्हणजे बॉडीमधनं जो ड्रग इलिमिनेट होणार आहे, तो जो ड्रग निघून जाणार आहे हा प्रॉपरली इलिमिनेट होईल का? नाही होणार. का बरं? कारण की ऑर्गन प्रॉपरली त्या ठिकाणी फंक्शन करत नाहीयेत. हा झाला आपला 11th क्वेश्चन. देन 12th क्वेश्चन आहे, विच फेज ऑफ अ ड्रग मेटाबॉलिझम इन्व्हॉल्व्स कंजुगेशन. बघा, बायो ट्रान्सफॉर्मेशनचे तुम्ही रिॲक्शन बघितलं असेल तर त्याच्यामध्ये फेज 2 जे रिॲक्शन आहेत, या फेज 2 रिॲक्शनमध्ये काय होतं, कंजुगेशन होतात. काय होतात? कंजुगेशन होतात. म्हणजे काय, वॉटर सोल्युबल ड्रग होण्यासाठी त्याला हेल्प होते, दॅट इज अ कंजुगेशन. तर हे कुठे होतं? फेज 2 रिॲक्शन. ओके, जर फेज 1 जर बघितलं तर फेज 1 मध्ये ऑक्सिडेशन सारखे रिॲक्शन होतात, ऑक्सिडेशन होतं, रिडक्शन होतं. आता हे फेज 1 फेज 2 आहेत, हे काय आहेत, जे बायो ट्रान्सफॉर्मेशनचा पार्ट आहे. या ठिकाणी बायो ट्रान्सफॉर्मेशनचा तो पार्ट आहे. तर या फेज 2 मध्ये काय होणार, फेज 2 रिॲक्शन्समध्ये कंजुगेशनची प्रोसेस होते आणि कंजुगेशन म्हणजे काय, तो ड्रग मेटाबॉलिझम शो करताना किती अमाऊंटमध्ये वॉटर सोल्युबल होतोय, दॅट इज अ कंजुगेशन. आणि हे कुठे होत आहे? फेज 2 मध्ये. ओके, विच फेजेस ऑफ अ ड्रग मेटाबॉलिझम इन्व्हॉल्व्स कंजुगेशन, दॅट इज अ फेज 2 मेटाबॉलिझम आणि कंजुगेशन. हे असं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे एन्झाईम इंडक्शन लीड्स टू. एन्झाईम इंडक्शन काय करतं? ओके, आता थर्ड क्वेश्चन जर बघितला तर एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय, तर एन्झाईम इंडक्शन मध्ये जर बघितलं तर एन्झाईम काय करतात, एन्झाईम बॉडीमध्ये कॅटलिस्ट सारखे ऍक्शन शो करतात. कशासारखी? कॅटलिस्ट सारखी. अँड कॅटलिस्ट म्हणजे काय, कॅटलिस्ट आर दोज विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. जे बॉडीमध्ये रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्याचं काम करतात, असे एन्झाईम्स जे रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्याचं काम करतात त्याला म्हणतो आपण कॅटलिस्ट. फॉर एक्झाम्पल, घरी जाता जाता फर्स्ट क्लास एका ठिकाणी कुठेतरी पावभाजीचा स्मेल आला, छान, मग काय होतं, आपल्याला ते खाऊ वाटते. का बरं? कारण की आपल्या बॉडीमध्ये जो सलायवरी अमायलेज आहे, आपल्या बॉडीमध्ये जो सलायवरी अमायलेज आहे, हा सलायवरी अमायलेज नावाचा एन्झाईम काय होतो, सिक्रेट होतो आणि तो सेन्सेशन क्रिएट करतो. त्याच्यामुळे काय लागतं, आपल्याला असं वाटतं की आपण ते खाल्लं पाहिजे. ओके, का बरं? कारण की कॅटलिस्टने ती ॲक्टिव्हिटी शो केली. तसं आपल्या बॉडीमध्ये काही एन्झाईम काय करतात, इंडक्शन शो करतात, इंड्यूस करतात, एन्झाईम ॲक्टिव्हिटी वाढवतात. ओके, कसं, जसं फॉर एक्झाम्पल लिव्हरमध्ये प्रेझेंट असतो CYP, दॅट इज सायटोक्रोम P450 नावाचा एन्झाईम. कोणता? सायटोक्रोम P450 नावाचा एन्झाईम. हा सायटोक्रोम P450 नावाचा एन्झाईम काय करणार, एन्झाईम इंडक्शन वाढवणार आणि या ठिकाणी मेटाबॉलिझम काय होणार, इन्क्रीज होणार. काय होणार, मेटाबॉलिझम इन्क्रीज होणार. जेव्हा मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं तेव्हा एन्झाईम इंडक्शनची ॲक्टिव्हिटी शो होते. त्यालाच म्हणतात एन्झाईम काय करणे, इंड्यूस करणे. कॅटलिस्टला त्याला काय करणार, त्याला ते पुश करतात. आणि जेव्हा जेव्हा एखादा ड्रग एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीसोबत रिॲक्ट होतोय, कॅटलिस्ट सारखी ॲक्शन शो करतोय, तेव्हा तेव्हा तो ड्रग इन्क्रीज काय करणार, मेटाबॉलिझमला इन्क्रीज करणार. आणि मेटाबॉलिझम इन्क्रीज झालं की त्या ड्रगचा थेराप्युटिक इफेक्ट शो होण्यासाठी हेल्प होणार. ओके, एन्झाईम इंडक्शन लीड्स टू इन्क्रीज इन दी मेटाबॉलिझम. देन फोर्थ क्वेश्चन आहे, टॉलरन्स डेव्हलप्स ड्यू टू. टॉलरन्स कसं काय डेव्हलप होतो, टॉलरन्स का डेव्हलप होतो,
त्याचे ऑप्शन्स आहेत इन्क्रीज रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी, डिक्रीज रिस्पॉन्स टू सेम डोज, ड्रग ॲलर्जी आणि इडिओसिंक्रसी. बघा, टॉलरन्स डेव्हलप्स ड्यू टू increase the receptor sensitivity, decrease the response to same dose, ड्रग ॲलर्जी आणि इडिओसिंक्रसी. आता या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन प्रॉपर वाटतंय? बघा, टॉलरन्स म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण ती जर 4-5 वेळा कंटिन्यू करत राहिलं, जसं म्हणतात की बघा, एखादी गोष्ट जर तुम्ही 21 वेळा केली तर त्या गोष्टीची सवय लागते. बरेचसे मोटिवेशनल स्पीकर असतात, ते म्हणतात की एखादी गोष्ट तुम्ही 21 दिवस करा, 21 वेळा करा, तर काय होणार? त्याची सवय लागणार, ते टॉलरन्स होणार त्या गोष्टीचा. ओके, तसं या टॉलरन्स हा डेव्हलप कसा होतो? जर डिक्रीज झाला रिस्पॉन्स टू द सेम डोस आपण कंझ्युम करतोय बॉडीमध्ये कंटिन्युअसली, सेम डोस कंझ्युम करतोय, तर काय होणार? तो ड्रग आपल्याला टॉलरन्स होणार. ओके, जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला सवय असते की रोज काहीतरी अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीमध्ये गोड खायचं. ओके, जसं फॉर एक्झाम्पल जेवण झालं की काहीतरी गोड खाणार, सकाळ संध्याकाळ दुपार कधीही जेवण झालं की काहीतरी गोड खाणार. त्या व्यक्तीने जर कंटिन्यू 15-20 दिवस असंच केलं, तर नंतर जो काही दिवस उजाडणार तेव्हा तो जे गोड इंटेक करणार, तो गोड का बरं त्याची ॲक्टिव्हिटी शो करेल का? प्रॉपरली नाही. का बरं? कारण की रिस्पॉन्स काय झाला? डिक्रीज झाला. का बरं? कारण की त्यांनी सेम डोस कंझ्युम केला. सेम डोस कंझ्युम केला, कंटिन्यू सेम डोस तो बॉडीमध्ये इंटेक करत राहिला. त्याच्यामुळे काय झालं? त्या ड्रग त्याला टॉलरन्स झाला आणि त्या ड्रगची त्या ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे, तो रिस्पॉन्स काय झाला? कमी झाला. त्याच्यामुळे डिक्रीज द रिस्पॉन्स टू द सेम डोस म्हटलं की टॉलरन्स त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. नेक्स्ट आहे इडिओसिंक्रेसी. व्हॉट डू मीन इडिओसिंक्रेसी? ओके, तर याचे ऑप्शन बघितले तर याच्यामध्ये एक्सपेक्टेड इफेक्ट, डोस रिलेटेड इफेक्ट, जेनेटिक ॲबनॉर्मल रिॲक्शन आणि ड्रग इंटरॅक्शन्स. आता इडिओसिंक्रेसी जर बघितलं तर इडिओसिंक्रेसीसाठी यापैकी प्रॉपर ऑप्शन जे आहे ते म्हणजे जेनेटिक ॲबनॉर्मल रिॲक्शन. जेनेटिकली जर ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी इडिओसिंक्रेटिक इफेक्ट्स होतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ऐकलं असेल की एखादा मुलगा आहे, नुकताच जन्मला, आणि जन्मल्यानंतर डॉक्टरला एक 2-3 दिवसामध्ये डिटेक्ट झालं की याला अस्थमा आहे. मग त्यासाठी तो कुठे इंडस्ट्रीच्या भागामध्ये राहायला गेला होता का 2-3 दिवसात, किंवा खूप गाडीच्या धुळाच्या मागे गेला होता? असं नाही. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी त्या लिव्हरमध्ये काय होणार की त्या ठिकाणी अल्फा ट्रिप्सिन नावाचा जो प्रोटीन असतो, एक एक्झाम्पल सांगतोय, त्या ठिकाणी अल्फा ट्रिप्सिन नावाचा जो प्रोटीन आहे, जो पिगमेंट आहे, या पिगमेंटची जर डिफिशियन्सी असेल आणि ही जेनेटिक असते, ती कशी असते? इट डिपेंड ऑन जेनेटिकली. जर या अल्फा ट्रिप्सिनची जर डिफिशियन्सी असेल तर त्या ठिकाणी त्या बाळाला अस्थमाची कंडिशन क्रिएट होऊ शकते. म्हणजे काय झालं? जेनेटिक ॲबनॉर्मल रिॲक्शन्स. ओके, म्हणजे लहान नुकताच जन्मलेला होता, पण काय त्याच्या बॉडीमध्ये काही इडिओसिंक्रॅटिक इफेक्ट झाल्यामुळे, जेनेटिक ॲबनॉर्मल रिॲक्शन झाल्यामुळे त्याच्या बॉडीमध्ये अल्फा ट्रिप्सिन हा जो एन्झाईम आहे, हा अल्फा ट्रिप्सिन नावाचा एन्झाईम, ऑल एन्झाईम्स आर दी प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स, हे 12th मध्ये शिकलो आपण. ओके, हा जो अल्फा ट्रिप्सिन नावाचा एन्झाईम आहे, हा अल्फा ट्रिप्सिन नावाचा जो प्रोटीन आहे, या प्रोटीनची त्या ठिकाणी डिफिशियन्सी झाली आणि ही डिफिशियन्सी क्रिएट झाल्यामुळे जेनेटिक ॲबनॉर्मल रिॲक्शन झाली आणि मग इडिओसिंक्रॅटिक इफेक्ट आला. आलं लक्षामध्ये? त्यासाठी हा इडिओसिंक्रॅटी समजून घ्या. हे इडिओसिंक्रॅटी कसं आहे? हे इडिओसिंक्रॅटी जे आहे हे कसं आहे? जेनेटिक ॲबनॉर्मल रिॲक्शन्सचा एक पार्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे टेराटोजेनिक ड्रग्स कॉजेस. टेराटोजेनिसिटी. ओके, टेराटोजेनिक ड्रग्स म्हणजे काय? असे ड्रग्स जे काय करतायत? टेराटोजेनिसिटी शो करतायत. टेराटोजेनिसिटी म्हणजे काय? जी आई असते, ओके, जी आई असते ती जर प्रेग्नंट आहे, तर प्रेग्नंट असल्यानंतर जर त्या ठिकाणी टेराटोजेनिक इफेक्ट शो होत असेल, म्हणजे काय? त्यामध्ये तो जो गर्भ असतो, ओके, त्या गर्भामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज क्रिएट होत असतील तर त्याला म्हणतात टेराटोजेनिसिटी. म्हणजे काय? प्लॅसेंटा जो आहे, प्लॅसेंटल बॅरियर जो असतो, त्या प्लॅसेंटल बॅरियरला डॅमेज होणे. ओके, प्लॅसेंटा काय होणे? डॅमेज होणे. तो जो गर्भ आहे तो डॅमेज होणे, त्याच्यामुळे त्याला म्हणतात टेराटोजेनिक ड्रग्स. आणि त्या टेराटोजेनिक ड्रग्समुळे काय होणार? आता मला सांगा, आईचा तो गर्भ जो आहे तो डॅमेज होतोय, त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो का? ऑब्व्हियसली नो. त्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ शकतं का? ऑब्व्हियसली नो. किडनी डॅमेज होऊ शकतं का? हे सुद्धा होत नाही. मग होणार काय? फिटल मलफॉर्मेशन. ओके, मलफंक्शनिंग त्या ठिकाणी होऊ शकते. कोणाची? फिटलची. फिटल म्हणजे काय? गर्भ. ओके, त्याच्यामुळे टेराटोजेनिक ड्रग्स काय करतात? फिटल मलफॉर्मेशन करतात. त्या ठिकाणी
फिटलला, त्या गर्भाला, त्या बाळाला धोका क्रिएट होऊ शकतो बिकॉज ऑफ टेरॅटोजेनिक ड्रग्स. ओके, जसं फॉर एक्झाम्पल रिफॉर्मपिसिन नावाचा ड्रग आहे. ओके, या रिफॉर्मपिसिनमुळे काय होऊ शकतं, टेरॅटोजेनिक इफेक्ट्स होऊ शकतात. असे बरेचसे ड्रग्स असतात की जे प्रेग्नेन्सीमध्ये टाळले जातात, ते देत नाहीत. का बरं? कारण की ते ड्रग्स काय शो करतात, टेरॅटोजेनिक इफेक्ट शो करतात. आणि टेरॅटोजेनिक ड्रग्स म्हणजे काय, फिटल मालफॉर्मेशन. गॉट इट? देन नेक्स्ट क्वेश्चन है, स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन इज अचीव्ड आफ्टर अप्रॉक्सिमेटली. स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन. ओके, एखादा ड्रग आपल्याला मार्केटमध्ये आणायचा आहे, तर मार्केटमध्ये आणताना त्या ड्रग्सवरती काही फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक रिॲक्शन्स होतात. आता त्या फार्माकोकायनेटिक रिॲक्शन होत असताना त्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी चेक केली जाते. ओके, म्हणजे त्याचा सी मॅक्स किती आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्याचा टी मॅक्स किती आहे, थेराब्युटिक व्हॅल्यू किती आहे, ओके, इफेक्टिव्ह डोस कॉन्सन्ट्रेशन त्याचा किती आहे. तर हे सगळं होत असताना स्टेडी स्टेट म्हणजे काय, एका प्रॉपर स्टेटमध्ये बघा सगळं काही प्रश्नामध्ये असतं. प्रश्न प्रॉपरली वाचा. प्रश्न प्रॉपरली वाचल्यानंतर तुम्हाला आन्सर फाइंड आउट होण्यासाठी जास्त काही डिस्टर्बन्सेस येणार नाहीत. ओके, स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन म्हटल्यानंतर स्टेडी म्हणजे काय, एका प्रॉपर स्टेट, एक प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन आपण सिलेक्ट करू शकतो केव्हा, इज अचीव्ड आफ्टर अप्रॉक्सिमेटली 4 to 5 हाफ लाईफ. ओके, 4 ते 5 हाफ लाईफ नंतर, 4 ते 5 प्रत्येक हाफ लाईफमध्ये आपण 4 वेळा त्या ठिकाणी त्याचा ग्राफ बघू शकतो, त्याचं रिॲक्शन बघू शकतो कशी होते, आणि त्यावरून स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकतो. तर जर 4 ते 5 हाफ लाईफ जर आपण काउंट केले तर तेव्हा आपल्याला स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन मिळतो. एका हाफ लाईफमध्ये आपण डिटेक्ट करू शकत नाही, 2 हाफ लाईफमध्ये डिटेक्ट करू शकत नाही, आणि 10 हाफ लाईफ डिटेक्ट करण्याची गरज नाही. ओके, नॉर्मली 4 ते 5 हाफ लाईफमध्ये आपण काय करू शकतो, स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं बघू शकतो की त्या ड्रगचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्या 4 ते 5 काउंटेडमध्ये ग्राफमध्ये, म्हणजे सिंपल शीतावरून भाताची परीक्षा. ओके, शीतावरून भाताची परीक्षा जशी केली जाते तसे या स्टेडी स्टेटमध्ये 4 वेळा 4 ते 5 हाफ लाईफ जर आपण काउंट केले तर आपल्याला एक स्टेडी स्टेट मिळणार, आणि दॅट स्टेडी स्टेट इज अवर प्रॉपर अप्रॉक्सिमेट अचीव्ड कॉन्सन्ट्रेशन. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रग्स विथ अ हाय प्रोटीन बाइंडिंग हॅज. आता बघा, ड्रग जर जास्त प्रोटीन बाइंडिंग असेल, ड्रग जर हायली प्रोटीन बाइंडिंग असेल तर काय होतं, तो हाय फ्री फ्रॅक्शनमध्ये होतो का, लो डिस्ट्रीब्युशन होतं का, लॉंगर ड्युरेशन होतं का, की रॅपिड इलिमिनेशन होतं. तर ड्रग जर हा प्रोटीन बाइंडिंग प्रॉपरली असेल तर त्या ड्रगचं लॉंगर ड्युरेशनमध्ये ॲक्टिव्हिटी सुरू होऊ शकते. का बरं? कारण की ड्रग जितका प्रोटीन बाइंडिंग असेल तितका तो ड्रग आपल्या टिश्यूजमधनं पास होतो. ओके, cell is a composed, our body is composed of cell and a group of cell is called as tissues. ओके, मग आपल्या बॉडीमध्ये काही टिश्यूज प्रेझेंट आहेत, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, क्युबायडल टिश्यू, स्क्वॅमस टिश्यू, कोलुमनार टिश्यू, हे जे काही सगळे टिश्यू आहेत, या टिश्यूमध्ये जर प्रोटीन बाइंडिंग ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी प्रॉपर असेल, त्या ठिकाणी प्रोटीन बाइंडिंग ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी प्रॉपर असेल, तर त्या प्रोटीन बाइंडिंग ॲक्टिव्हिटीमुळे त्या ठिकाणी हा ड्रग प्रॉपरली लॉंगर ड्युरेशनसाठी बॉडीमध्ये प्रेझेंट राहतो. का बरं? कारण टिश्यू त्याला होल्ड करून ठेवणार. टिश्यूची जी कंपोजिशन असतं, टिश्यूचं जे कंपोज मटेरियल आहे, ते टिश्यूचं कंपोज मटेरियल हे प्रोटीननेच तयार झालं असेल. का बरं? कारण की सेल इज अ मेडअप ऑफ अ लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. ओके, त्यामध्ये प्रोटीन तर आलेलाच आहे. मग त्याच्यामुळे हा प्रोटीन बाइंडिंग ड्रग आपला जितका असेल तितका तो त्या टिश्यूजमधनं पास होणार, आणि जितका ड्रग त्या टिश्यूजमधनं पास होणार तितका तो त्या लॉंगर ड्युरेशनसाठी ॲप्लिकेबल असणार. Then loading dose depends on clearance, volume of distribution, half life or bioavailability only. तर लोडिंग ऑफ डोस जो आहे तो लोडिंग ऑफ डोस डिपेंड असतो आपल्या व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवरती, की हाऊ मच अमाऊंट ऑफ अ ड्रग वी हॅव, हाऊ मच अमाऊंट ऑफ ड्रग, त्या हाऊ मचमधनं किती अमाऊंटमध्ये ड्रग आपल्याकडे प्रेझेंट आहे, त्या ड्रगवरनं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट केलं जातं की व्हीडी व्हॅल्यू किती आहे. ओके, तो असतो लोडिंग डोस. म्हणजे जेव्हा आपल्याकडे कोणता डोस प्रेझेंट नसतो तेव्हा काहीतरी अमाऊंटमध्ये डोस आपण कलेक्ट करून ठेवतो की इतका आपण डोस दिला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल टॉक्सिसिटी स्टडी करताना आपण एक जनरली म्हणतो की एक, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 10 mg ड्रग असेल. ओके, 10 mg ड्रग असल्यानंतर आपण म्हणतो की एक लोडिंग डोस आपण आपल्याकडे ठेवू. जसा फॉर एक्झाम्पल लोडिंग डोस आपण ठेवला एक 5 mg, म्हणजे 5 mgच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये 5 mgच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला आपल्या टॉक्सिसिटी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या 5 mgच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला लिथल डोस फाइंड आउट करायचा आहे. 5 mgच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह डोस फाइंड आउट करायचा आहे. 5 mgच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला एखादा डोस फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय करतो, एक
प्रॉपर अमाऊंटमध्ये कॉन्सन्ट्रेट करून ठेवतो, त्यालाच म्हणतात लोडिंग डोस. लोडिंग डोस इज डिपेंड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन which is an example of a non-competitive antagonist. ओके, नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्टचे एक्झाम्पल कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे फिनॉक्झिबेन्झामाइन. फिनॉक्झिबेन्झामाइन इज अवर नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. हा अँटागोनिस्टिक इफेक्ट शो करतो, जसं लॉक अँड की मॉडेल. ओके, किंवा फॉर एक्झाम्पल आता जर अगोनिस्ट जर बघितलं तर आपल्या घराच्या लॉकला, घराच्या गेटच्या लॉकला घराच्या गेटचीच चावी येणार, त्या ठिकाणी तिजोरीची चावी येऊ शकते का? नाही. ओके, मग ज्या ठिकाणी प्रॉपर चावी प्रॉपर लॉकलाच बाइंड होऊ शकते दॅट इज अगोनिस्ट. आणि अँटागोनिझम म्हटलं तर ऑपोजिट. येतं लक्षामध्ये? अँटागोनिझम म्हटलं तर ऑपोजिट ॲक्शन ज्या ठिकाणी शो होते त्याला म्हणतो आपण अँटागोनिझम. तर याच्यामध्ये फिनॉक्झिबेन्झामाइन जो ड्रग आहे हा कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम म्हणून आपण यूज करतो. नेक्स्ट आहे की पोटेन्सी ऑफ अ ड्रग इज इंडिकेटेड बाय. पोटेन्सी काय? त्या ड्रगची पोटेन्सी म्हणजे काय? ED50 व्हॅल्यू. ED50 म्हणजे काय? इफेक्टिव्ह डोस. त्या इफेक्टिव्ह डोसवरती आपण ठरवतो की ड्रग आपला हा किती पोटंट आहे. पोटंट म्हणजे काय? की बॉडीमध्ये त्याचा इफेक्ट किती शो होते, किती पोटन्सी आहे. हाऊ मच अमाऊंट ऑफ अ ड्रग प्रेझेंट इन अवर बॉडी, दॅट इज बायो अवेलेबिलिटी. आणि त्या बायो अवेलेबिलिटीवरनं आपण ED50 व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि ED50 व्हॅल्यूवरनं पोटन्सी फाइंड आउट करू शकतो की ड्रग हा किती अमाऊंटमध्ये पोटंट आहे. पोटंट म्हणजे काय? तो किती अमाऊंटमध्ये रिॲक्शन शो करतोय, तो किती अमाऊंटमध्ये त्याची ॲक्शन प्रॉपरली दाखवतोय, थेरॅप्युटिक इफेक्ट दाखवतोय. ओके, त्याच्यानुसार ED50ची व्हॅल्यू जी असेल ती आपली असते पोटन्सी ऑफ अ ड्रग which is indicated by ED50. The next question is drug interaction at absorption level occurs due to. Okay, drug interaction at the absorption level occurs due to because of chelation. ओके, चिलेशन किती होतं आहे? ओके, चिलेशन म्हणजे काय? त्या ठिकाणी हेक्साडेंटेड लिगेंड असे काही एक्झाम्पल आहेत चिलेशनचे. तर त्या चिलेशनमध्ये ड्रग इंटरॅक्शन होतं आणि ॲब्झॉर्प्शन लेवल काय होते त्या ठिकाणी फाइंड आउट होऊ शकते. त्याच्यामुळे हे चिलेशन म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये म्हणजे चिलेशन म्हणजे धातूची रिॲक्शन. ओके, जसं फॉर एक्झाम्पल टेट्रासायक्लिन आणि मिल्क. टेट्रासायक्लिन आणि मिल्क हे जर रिॲक्शन झाली तर याला म्हणतो आपण चिलेशन रिॲक्शन. म्हणजे धातूची रिॲक्शन जी होते कशासोबत? एखाद्या लिक्विडसोबत रिॲक्शन होत असेल, जसं टेट्रासायक्लिन आणि मिल्क सांगितले. अजून बरेचसे एक्झाम्पल आहे, जसं अल्कोहोल कन्झम्पशन टाळण्यासाठी डायसल्फराम नावाचा ड्रग वापरतात, हा पण एक चिलेटिंग एजंट म्हणून वापरतात. मेट्रोनिडाझोल नावाचा ड्रग वापरतात, हा पण एक चिलेटिंग एजंट आहे. ओके, तर हे जे चिलेशन आहे ह्या चिलेशनमुळे आपण ड्रग इंटरॅक्शन ॲब्झॉर्प्शन लेवलवरती फाइंड आउट करू शकतो. देन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन टाईप ए ही कोणती आहे? ॲडवर्स ड्रग रिॲक्शन टाईप ए इज अ डिपेंड ऑन ॲलर्जिक रिॲक्शन्स, की हाऊ मच अमाऊंट ऑफ ॲलर्जीज प्रेझेंट. ओके, ह्या काही ॲडवर्स ड्रग रिॲक्शनचे टाईप असतात. टाईप ए रिॲक्शन, हायपर सेन्सिटिव्हिटी ज्या रिॲक्शन ज्याला म्हणतो आपण हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन टाईप ए, टाईप बी. ओके, तर म्हणजे काय की ऑटोमेटेड रिॲक्शन्स जे झाले. ओके, तर याच्यामध्ये ही ॲलर्जिक कंडिशन ह्या ॲडवर्स ड्रग रिॲक्शन टाईप एमधनं आपण बघू शकतो. ओके, बऱ्याच वेळा याच्यामध्ये काही अमाऊंटमध्ये जेनेटिक सुद्धा होऊ शकतो, पण हायली आपण ॲलर्जिक त्याला प्रिस्क्राईब करतो. ओके, द टर्म अगोनिस्ट विथ ॲफिनिटी बट नो इफिकसी रेफर्स टू. द टर्म अगोनिस्ट विथ ॲफिनिटी अशी टर्म जे अगोनिस्ट आहे ॲफिनिटी त्यामध्ये प्रेझेंट आहे पण नो इफिकसी त्या ठिकाणी ती शो करत नाही आहे. मग त्याला काय म्हणणार आपण? त्या ड्रगला म्हणणार तो ड्रग आहे आपला पार्शियल अगोनिस्ट. काय करतोय? ॲफिनिटी शो करतोय पण इफिकसी दाखवतोय का? नाही. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? पार्शियल अगोनिस्ट ड्रग असं म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन टाइम कर्व एरिया इज नोन ॲज. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन टाइम कर्व एरिया इज नोन ॲज AUC, दॅट इज एरिया अंडर क्लोज. म्हणजे काय? AUC म्हणजे हा जो ग्राफ आहे, ओके, हा जो बायो अवेलेबिलिटीचा ग्राफ आहे की या ग्राफमध्ये हाऊ मच अमाऊंट ऑफ अ ड्रग प्रेझेंट इन दिस ब्लड. ओके, या ब्लडच्या कंपोजिशनमध्ये किती अमाऊंटमध्ये ड्रग प्रेझेंट आहे याच्यावरनं आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. हा झाला AUC म्हणजेच याला म्हणतात एरिया अंडर कर्व. याच्यावरनं आपण C मॅक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो म्हणजे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन. T मॅक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, थेरॅप्युटिक कॉन्सन्ट्रेशन किती आहे म्हणून याला म्हणतात AUC. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन टाइम कर्व एरिया इज नोन ॲज AUC, दॅट इज एरिया अंडर कर्व. ओके, हे झाले आजचे आपले हे 25 क्वेश्चन. या 25 क्वेश्चनपैकी जर तुम्ही बघितलं असेल तर बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यासाठी थोडंफार आपल्याला डोकं लावावं लागतंय.
म्हणजे काय, प्रोटीन बाइंडिंग ड्रग असेल, अनआयोनाइज फॉर्ममध्ये असेल, लिपिड सोल्युबल असेल, व्हॅल्यूज व्हीडीची व्हॅल्यू कशी येते, देन सीमॅक्स काय आहे, टेरॅटोजेनिक इफेक्ट कसा होतो, फिटलवरच का बरं होतो, ड्रग्स कोणते आहेत, असे बरेचसे एक्झाम्पल्स आणि बरेचसे MCQs आपल्याला या जनरल फार्माकोलॉजीमध्ये बघायला भेटतात. जसं 100% बायोबिलिटी, देन फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय असतं, लिव्हरमध्ये गेल्यानंतर 100% कधीच शो होत नाही, 90%, 70%, 80% ड्रग आपल्या बॉडीमध्ये जातो. आपल्या बॉडीमध्ये काही प्रोटीन्स प्रेझेंट आहेत, टिश्यूज प्रेझेंट आहेत, टिश्यूजमधनं तो ड्रग जायचा आहे, अनआयोनाइज फॉर्ममध्ये पाहिजे, लिपिड सोल्युबल पाहिजे. अशा प्रकारे हे जनरल फार्माकोलॉजीचे काही क्वेश्चन्स आपण आज बघितले, 25 क्वेश्चन्स. अजूनही बरेच क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत, असं नाही की जनरल फार्माकोलॉजी 25 क्वेश्चन्सवरतीच थांबून गेलं, अजूनही याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत. तर तेही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. बस ज्या आजच्या लेक्चरमध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते क्वेश्चन आज आपण बघितले आणि त्याच्यावरती थोडंसं रिवाईज करा, सराव करा आणि DIच्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल दी बेस्ट.